मिथ्या जीवभाव कसा प्राप्त होतो, म्हणजे ते ब्रह्म असून सुद्धा काय होतं, तर किती मोठा मायेचा अचंबा आहे. पाहिलं का, किती मोठं आश्चर्य आहे. तुम्ही चांगलं सोडून द्या. परंतु त्या ब्रह्माला काय झालेलं आहे, त्या जीवभाव त्या ब्रह्माला सुद्धा जीवदशेला ब्रह्म आहे. म्हणजे राजा असून काय झाला, तो भिकारी झाला. मग ते साक्षात ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म काय झालं, तर साक्षात किती खाली आलं, तर जीव म्हणजे खाली येण्याची पातळी ब्रह्माची शेवटची पातळी त्या ब्रह्माने गाठली. आणि ते किती खाली आलं तर त्या जीवदशेला ते प्राप्त झाले. म्हणजे आणि तर त्या जीवदशेतून काय करायचं आहे, पाहता आपण पाहतो की काय होतं, समुद्र आहे, तर त्या समुद्राच्या पासून पाण्याची वाफ होते, ढग म्हणतात, आणि पाऊस पडतो. मग तो समुद्र का होतो, तर जगामध्ये पावसाच्या रूपानं पाण्याच्या रूपानं जातो. आणि तेच पाणी पुन्हा का होतं, समुद्राला घेऊन मिळतं. मग तो समुद्र का, आणि तो गटार काय झालं, गटारला प्राप्त होता. समुद्र शुद्ध, परंतु काय झालं, गटाराला प्राप्त झाला. तसं मग आपण कोणा विचार करायचा, तर आपण सुद्धा, तर आपलं स्थान, आपलं स्वरूप आपल्याला माहीत नाही की आपल्या पाठीमागं किती मोठ्या शक्तीचा आधार आपल्याला आहे, किती मोठी शक्ती आपल्या पाठीमागं वास्तव्य करीत आहे. हेच माऊलीने काय सांगितलं, तर माऊली म्हणतात, तैसा हृदया निदैवाच्या परिवरी. माऊली सांगतात ना, का निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतुह्या, आता शास्त्र आघात ज्ञान आहे. आणि हे आघात ज्ञान साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, लोपले ज्ञानजोगी हित निमित्त कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, तर प्रत्यक्ष भगवंताने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतार घेतला. आणि हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. का सांगितलं, तर लोपले ज्ञानजोगी हित निमित्त कोणी. जगाला आपलं हित कळेन असं झालं. आणि म्हणून साक्षात पांडुरंग परव्यात ज्ञान अवतार घेतला, ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतार घेतला. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतार घेतला, तर लोकांना कळले का, हे साक्षात एवढं मोठं महान विभूती आहे. कळलं का लोकांना? आळंदीतल्या लोकांना कळलं नाही. पैठणच्या ज्ञानेश्वर साक्षात ज्ञानेश्वर महाराज होते, साक्षात विठ्ठलाचा पांडुरंगाचा अवतार होता. तरी सुद्धा किती त्यांनी झालं, किती हाल त्यांनी सहन केले, किती हाल सहन केले, किती दुःख कष्ट त्यांनी सहन केले. आणि म्हणून ह्या संसाराला काय म्हटलेलं आहे की संसार दुःख मुळ, इथं नावच याचं मृत्यूलोक आहे. इथं इथं येथे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरणी इंगळाच्या. या मृत्यूलोकामध्ये कदापि कोणालाही सुख मिळालेलं नाही. ह्या जगामध्ये सुख नाहीच आहे, आनंद नाही जगामध्ये. आणि म्हणून संतांनी काय सांगितलं, परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माणी सुख या संसारा आयुष्य दुःख आणि नाही. आणि म्हणून ह्या जगामध्ये एवढं दुःख आहे. आणि जोपर्यंत मनुष्य पहा, तर ब्रह्मत्वाला प्राप्त होत नाही, ब्रह्मत्वाला तो प्राप्त होत नाही, तोपर्यंत सुखाची त्याची गाठ नाही. म्हणून दोनच गोष्टी या जगामध्ये आहेत. एक म्हणजे आहे तर आनंद घन सुखरूप ज्ञानस्वरूप अशा प्रकारचं ब्रह्म आहे जगामध्ये. आणि दुसरं काय आहे, तर दुःखरूप अशा प्रकारचं जग आहे. आनंदरूप ब्रह्म आहे आणि दुःखरूप जग आहे. परंतु काय झालं, तर या दुःखरूप जगानं नाही का, दुःखरूप जगानं काय झालेलं आहे की आनंदरूप ब्रह्माला झाकून टाकलेलं आहे. मोठं पहा, आता आनंदरूप एवढं तुम्ही आपलं स्वतःचं स्वरूप, तर ते आनंदरूप अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे, आपण ब्रह्म साम्राज्याचे चक्रवर्ती आहोत नाही का, एवढं आपलं ऐश्वर आहे. पण ते ऐश्वर आपलं काय झालेलं आहे, लोप पावलेलं आहे. आणि ते ऐश्वर जसं एखादा राजा असावा, चक्रवर्ती राजा असावा, आणि त्याचं शत्रूने काय करू, त्याचं राज्य हिरावून घ्यावं, आणि मग त्याला हीन दीन लाचारीचं अशा प्रकारचे त्याला जीवन जगावं लागावं, अशा प्रकारची स्थिती आपल्या झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. हा मोठा काट्याकुट्याचा जंगलाचा खडतर अशा प्रकारचा बडा बिकट यम घाट
हा जो ब्रह्मत्वाकडे जाणारा रस्ता आहे हा काही राजमार्ग नाही, तर याला कसं आहे, काट्या कुटे आहेत, खाच खळगे आहेत, डोंगर आहेत, दर्या आहेत, नद्या आहेत. इथं कामाची या लाटा नाही का अंगी आदळती, अशा कामाच्या लाटा येतात. माया, मोह, ममता, क्रोध, काम, इच्छा, द्वेष, मत्सर यांचे काय होतात, असं सतत आपल्यावर आक्रमण होत असतं. आणि ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, तर आता आपलं आत्मरूप झाकून टाकलेलं आहे. मग आता तर आत्मरूप आत्मा प्रत्यक्ष तसं पाहिलं तर ज्ञानीला आता फरक कसा पडतो. तर ज्ञानी जो असतो, ज्याला साक्षात संतांची स्थिती जी असते, संतांची स्थिती कशी, तर कसे झालेले अवघेची त्रैलोक्य आनंदाचे पाहता आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेले. मग त्यांचं का अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आता काय झालं, त्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी त्यांचं चित्त चिकटलेलं आहे. आणि म्हणून त्यांना काय झालं, सगळं जग त्यांना आनंदमय जग त्यांना नाही. मग त्यांची स्थिती कशी असते, तर त्यांना जग हे दिसतच नाही, त्यांना जग नाहीच. कशी स्थिती आहे पा, जग नाहीच. मग इतकं आपल्याला, मग आता काय करायचंय आपल्याला, जग जयास वाटे ब्रह्म व्हावे, त्याने जग नित्य झाला. हंसा परिसर तत्व घ्यावे जग सांडोनी. मग हे जग आपल्याला गुळ सांडोनी गोडी घ्यावी आणि मीठ सांडोनी चवीचा खावी. मीठ सांडोनी गोडी घ्यावी, गुळ सांडोनी गोडी घ्यावी आणि मीठ सांडोनी चवीचा खावी. ऐसा प्रपंच सांडून घ्यावा आणि मग परमार्थ तो जोडावा. मग तशा प्रकारचं आपल्याला काय करायचं, ह्या जगातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि तर संतांना तर काय दिसतं, तर जिकडं तिकडं आनंदमयी, त्यांना जग दिसतच नाही. संतांना कसं आहे, योगी दुर्लभ तुम्ही देखील साधन नाही का. मग पहा आता कशी स्थिती आहे आपल्याला व्यवहारामध्ये. आपण पाहतो, ज्याला कावीळ झाली त्याला सगळं पिवळंच दिसतं. ज्याला पिवळंच दिसतं, कावीळ झालेल्या माणसाला पिवळं नाही, पण त्याला पिवळंच दिसतं. आणि ज्याला कावीळ झालेलं नाही त्याला जशा प्रकारचं तसं आहे, जसं आहे तसं दिसतं. परंतु ज्याला कावीळ झालेली आहे त्याला मात्र काय दिसतं, हे अशा प्रकारचं त्याला दिसतं, त्याला पिवळं त्याला दिसतं. मग आता पिवळं आहे का, पिवळं नाही, पण मात्र त्याला दिसतं. हे कशामुळे दिसतं, तर त्याच्या नेत्रदोषामुळे त्याला ते दिसतं. नेत्रदोषामुळे पिवळं नसून सुद्धा त्याला पिवळं दिसतं. तसं आपल्या बुद्धिदोषामुळे काय होतं, ब्रह्म असून सुद्धा ब्रह्म आपल्याला दिसत नाही. आनंद असून सुद्धा तो आनंद आपल्याला होत नाही. आपलं स्वरूप हे आनंदमय आहे. दुःखाचा आपला तसं जर पाहिलं, विचार जर केला, तर दुःखाचा आपला संबंध नाही. दुःख या जगामध्ये कुठेच नाही. परंतु काय होतं, आपल्याला दुःख वाटायला येतं आणि ते सुख आपल्याला, आनंद आपल्याला मात्र होत नाही. त्याचं कारण काय, आपण आनंदात म्हणजे देवाला आपण पारखे झालो. मग सुखा लागी करशी तळमळ तरी पंढरीशी जाय एक वेळ. मग अवघाची सुखरूप होसी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरशी. मग कायमच्या दुःखाचा विसर पडायचा जर असेल, तर आपला तो आत्मज्ञानाचा जो ठेवा आहे, तो आत्मज्ञानाचा ठेवाच आपला प्राप्त करून घ्यावा लागेल. आणि सगळ्यांचे इथे आहे अधिकार, सगळ्यांचा इथं अधिकार आहे, सगळ्यांचे इथे आहे अधिकार. जरी कल्मशांचा गुरु भ्रांती सागुरु व्यामोहाचा डोंगर होण्यास, जरी किती अज्ञान असलं, पापी जरी असला नाही का, वाल्याखोळी जर विचार जर केला, तर वाल्याखोळी फार पुण्यवान होता का, वाल्याखोळी पुण्यवान नव्हता, अत्यंत पापी होता. एवढा पापी असून सुद्धा नारदांची गाठ पडली आणि किती उच्च स्थिती त्या नारदाला प्राप्त झाली नाही का. आपलं वाल्याखोळ्याला किती उच्च स्थिती प्राप्त झाली. मग त्याचं कारण काय, तर त्याला सगळं नारदांना शरण गेला, नारदांनी जो उपदेश केला आणि त्या उपदेशाचं त्यांनी काय केलं, चिंतन केलं, मनन केलं आणि त्या स्वरूपाला ते जाऊन पोचले. मग आता इथे असं सांगितलंय पा, परंतु इथं जे संतांनी शास्त्राने जे सांगितलं आहे ना, ते आपण लक्षामध्ये घ्या. इथं माणसा विश्वास बसतो का, माणसा विश्वास बसत नाही. विश्वास न बसण्याचं कारण इथं कर्म आहे आणि ते कर्म एवढं इथं किती कर्म आहे पहा, एवढं कर्म आहे, किती कर्म आहे. तर जेवढं जग आहे ना, तर जेवढं जग आपल्याला दिसतं, जेवढं जग आपल्या अनुभवाला येतं, तेवढं कर्म आपल्या बुद्धीमध्ये आहे. हे कर्म आहे. आणि या सगळ्या आपण आत्मरूप असून, ज्ञानमय असून सुद्धा आपल्याला आपलं ज्ञान आपल्याला कळत नाही, आपला आनंद आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही, आपल्या मूळ स्वरूपाला आपल्याला राहता येत नाही. आपल्याला जगातच राहावं, आपण जगच पाहतो आणि जगाशी व्यवहार करतो. आणि मग याचं कारण काय आहे, तर हे जे कर्म आहे ना,
तर हे कर्माची, जेव्हा सगळ्या कर्माची वाट लागेल, पाहता काय सांगितलेलं आहे, सगळं किती कर्म आहे एवढं कर्म आपल्या ठिकाणी आहे. आणि ते कर्म कुठं आहे, पाहता अग्नी कुंडे विजय घातली, ती अंकुरदशी जेवी मुकली, नाही का, न फळताच अर्पिली शुभाशुभ. जर कर्म जर शिल्लक जर असेल, आपण म्हणतो मी एवढा परमार्थ करतो, एवढं मी साधन करतो, एवढं साधन करतो, एवढा परमार्थ करतो, तरी परंतु मला अजून त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती मला का होत नाही, असा माणूस विचार करतो ना. तर का, तर पहा, जोपर्यंत ते कर्म संपत नाही, सगळ्या कर्माची वाट लागत नाही, सगळं कर्म आपलं संपत नाही. कर्म म्हणजे पाप, आणि पुण्य आहे आणि पाप आहे, परंतु पापच जास्त आहे. मग जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये ते कर्म आहे, आपल्या बुद्धीमध्ये ते पाप आहे, मग तोपर्यंत कसं आहे, तर जोपर्यंत त्या कर्माची वाट लागत नाही, ते कर्म संपत नाही, मग तोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. मग आता काय म्हटलेलं आहे, आणि हेच कर्म काय होतं, आता हे जे कर्म आहे ना, आपला सगळा अज्ञान, अज्ञान म्हणजे ब्रह्माचं अज्ञान, ब्रह्म न कळणं, हेच आपलं कर्म आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर त्या सगळ्या कर्माची आपल्याला वाट लावायची आहे. आणि तेच कर्म काय झालं पहा, तर कशाच्या रूपानं, तर मीच्या रूपाने हे सगळं कर्म निर्माण झालेलं आहे. हा जो मी अहंकार, हेच कर्म, हेच पाप, पापच त्यामध्ये आधिक्य आहे. आणि हेच पाप काय झालं, तर मीच्या रूपानं उभं राहिलेलं आहे. आणि हा जो मी, जोपर्यंत आपला मी जात नाही, आणि हाच काय होतं पहा आता, की माणूस कशामध्ये, दुःख, नाही का, दुःख, अज्ञान, त्याच्यानंतर आणखी अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या ज्या मनाच्या ज्या व्यथा असतात, त्या व्यथामध्ये माणूस त्याच्यामध्ये अडकतो. मग पाहिलं जर आपण असे दुःख कोणाला चुकलेले विचार जर केला, तर हे दुःख अटळ आहे. आणि या दुःखातून म्हणजे का, दुःख संपणं म्हणजेच या कर्मातून बाहेर पडणं, या सगळ्या कर्माची वाट लावणं, म्हणजे पाप पुण्याची वाट लावणं, म्हणजेच काय होणं, तर त्या ज्ञानाचा उदय होणं. मग पहा, ते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठवली, नाही का. पहा, ते आता पांडवांचं काय विचार जर केला, तर पांडवांचं साक्षात भगवंताशी एवढं सत्य होतं, एवढं प्रेम होतं, भगवंताचं अनन्य नातं होतं. मग एवढे देवाचे समज असून सुद्धा पांडवांना किती दुःख भोगावं लागलं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. किती पांडवांना दुःख भोगावं लागलं. पहा, ते पांडव अखंड वनवासी, मग त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य सुद्धा मिळेना, त्या घरामध्ये त्यांना जाळून मारण्याचे सुद्धा प्रयत्न केले, एवढे हार. किंवा जेव्हा ते युद्ध झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं, तर ते म्हणजे अर्जुनाचा पुत्र आम्ही म्हणून, तो सुद्धा युद्धामध्ये मारला गेला. द्रौपदीचे सगळे फक्त पांडव शिल्लक राहिले, तेवढे पांडव शिल्लक राहिले, आणि ते पुत्र सुद्धा, पांडवांचे पुत्र सुद्धा मारले गेले, काही शिल्लक राहिलं नाही. मग देवाचं एवढं सत्यत्व असून सुद्धा, देव एवढा जवळ असून सुद्धा काय झालं, तर त्यांना एवढं दुःख त्यांना भोगावं लागलं. मग हे दुःख अटळ आहे. इथं काय करायचंय, देव आता मागा प्रमाण सांगितलं, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या आहाती सहस्रवरी, आणि ते तर बैसून उपवास करी कदरी दिली. मग तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. जोपर्यंत आपण काय करतो जगाकडं, मग पाठ फिरवत नाही. म्हणून आता जे शास्त्रानं ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाचा आपला अवलंब करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे. इथं विचारानंच काय आहे, जे अज्ञान निर्माण झाले, हे कशा साह्यानं, जसं अंधार जर घालवायचा असेल, तर आपल्याला काय करावं, तर दिवाच लावला पाहिजे. तिथे दिव्याशिवाय, प्रकाशाशिवाय अंधार जात नाही. मग तशा प्रकारे ज्ञानाशिवाय हे अज्ञान जाणार नाही, आत्मज्ञानाशिवाय अज्ञान जाणार नाही, आत्मज्ञानाशिवाय या जगाची निवृत्ती होणार नाही, नाही का. आणि आत्मज्ञानाशिवाय आपल्या ज्या कल्पना ज्या आहेत, आपल्या ज्या बुद्धीचे विचार, मनाच्या कल्पना, ह्या आणि ह्याच मनानं, ह्याच अज्ञानानं काय केलेलं आहे, हे सगळं जग उभं केलेलं आहे, ह्याच अज्ञानानं. आणि जोपर्यंत अज्ञान जात नाही, मग आता सांगितलं, हे अज्ञान जर आपल्याला घालवायचं जर असेल, तर आता आपल्याला काय व्हायला पाहिजे, जसं तर दिवा हाती घेतल्याशिवाय आपल्या त्या प्रकाशाची प्राप्ती नाही. मग तसं सगळं आपल्या बुद्धीमध्ये जे कर्म वास करत आहे, तर त्याच कर्माची वाट लावायची. आता वाट लावायची कशा करता, याच्याकरता सांगितलं, ह्या कर्माची जर वाट लावायची असेल, तर
एक माऊलींची उभी की सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, मग बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू गामी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असं आत्मज्ञानाचं स्फुरण होत असतं. मी हे स्फुरण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये होत असतं. होतं का नाही प्रत्येकाच्या अंतःकरणात? तो मी कसा आहे तर तो तसं पाहिलं तर तो मी ज्ञानरूप मी आहे, तोच ब्रह्मरूप मी आहे. परंतु काय झालं, आता तो मी आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी हे ब्रह्माचं स्फुरण आहे, हे ज्ञानाचं स्फुरण आहे. परंतु आपल्या बुद्धीमध्ये काय आहे? आपल्या बुद्धीमध्ये अज्ञान आहे, आपल्या बुद्धीमध्ये घाण आहे. मग कसं, जसं दिव्यावर झाकण ठेवावं आणि मग तो दिव्याचा प्रकाश जसा आडला जातो, मग तसं काय झालेलं आहे, आपल्या बुद्धीमध्ये जे ब्रह्माचं ज्ञानरूप जे स्फुरण होतं, तर ते कसं होतं पा, अजून जेव्हा पाऊस पडतो ना, पाऊस पडला की काय होतं, शुद्ध पाणी, जेव्हा जोपर्यंत ते पाणी आकाशामध्ये असतं तोपर्यंत ते पाणी अत्यंत शुद्ध असतं. परंतु एकदा ते पाणी जमिनीवर पडलं की मग ते काय होतं, जमिनीवर वाहता आकाशामध्ये आहे तोपर्यंत ते पाणी अतिशय शुद्ध आहे. परंतु तेच पाणी काय होतं, जमिनीवर पडलं का त्याच्यामध्ये ती घाण मिसळली जाते. मग ते पाणी काय होतं, इतकं हळूहळू ते पाणी अशुद्ध होतं, ते घाण होत जातं, सगळी घाण मिसळते आणि शेवटी किती घाण ते पाणी होतं. तर जे गटार असतं ना, त्याला गटार त्याचं होऊन जातं, इतकी दुर्गंधी त्याला. आकाशामध्ये होतं तेव्हा त्याला किती चव होती, त्याला किती गोडी होती, आणि जमिनीमध्ये ते वाहू लागलं आणि काय झालं, ते गटारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. मग आता एक विचार करा, हे कशामुळे झालं, तर सगळी घाण त्याच्यामध्ये मिसळली गेली. मग तशाच प्रकारे आपल्या जे मूळ स्फुरण आहे ते ज्ञानरूप आहे. परंतु आपल्या बुद्धीमध्ये मी आहे, माझ आहे, इच्छा आहेत, वासना आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, घर आहे, दार आहे, काय 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 नाही, नाही का, तुम्हाला माहीत नाही. तर माऊलींचं हरिपाठामध्ये सुंदर विषय आलेला आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्र लेपवणे अभक्ताशी. असे पापाचे थरच्या थर साचलेले आहेत. वरून आपण पाणी रांजणामध्ये ओततो, नाही का, आणि खाली त्या रांजणाला बीळ पाडून ठेवतो. मग त्या प्रकारे कव्हरे रांजणामध्ये पाणी होता, ते पाणी रांजण काही भरत नाही. आंधळ दळतय, नाही का, आंधळ दळीत राहिले, आंधळ्याला काय, ते दळीत राहिले. परंतु ते कुत्रे येतं पीठ खाऊन जाते, आंधळ दळीत राहिले, नाही का. 2 तास आंधळ्याने 10 किलो दळलं, परंतु एक पीठ पीठ अजिबात राहिलं नाही. तसं आपण एका बाजूला काय करतोय, परमार्थ साधन करतो आणि दुसऱ्या बाजूला माया मोहामध्ये अडकून पडतो. आणि त्यामुळं काय होतं की जेवढं आपण 50,000 रुपये मिळवले आणि लाख रुपये खर्च केले, काय झालं त्या 50,000 रुपये म्हणून? एक उपयोग सांगा त्याचा. 50,000 रुपये म्हणून उपयोग आहे का? डायबिटीजची औषधं घेतो, औषधं डायबिटीजची घेतो आणि पुन्हा ती डायबिटीजची पथ्य काही पाळत नाही. उपयोग झाला का डायबिटीज औषध घेऊन? मग परमार्थ म्हणजे विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्ये सांभाळावी, नाही का. विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याला परमार्थ साधन करायचं आहे मग त्यानं काय करायला पाहिजे, जसं शास्त्रानं सांगितलं, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, आणि तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग संतांनी जशा पाहता नामेची तरले कोट्यानुकोटी, नाम घेतलं म्हणजे उद्धार होतो. परंतु त्या नामाला काय होतं, आता सांगितलं डायबिटीजची औषधं असतात, पण त्या औषधाला पथ्याची गरज असते. पथ्याशिवाय औषध काही करू शकत नाही. किती औषध घ्या, पण पथ्य जर पाळलं नाही औषधाची मात्रा तिथं चालत नाही. तसं तो परमार्थ साधन आपण केलं, नाम आपण घेतलं, नाही का, नाम घेतलं आणि त्या नामाला जर समजा शास्त्रानं काय सांगितलं शास्त्रानं काय सांगितलं, तर इतर ज्या नको नको मना गुंतू माया जाळी, शास्त्रानं आपल्या जागा करून ठेवलं ना. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी घासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविन तेव्हा माय बाप. शास्त्रानं सांगितलं, हे मना तू मायाजाळामध्ये आता पहा, मना मायाजाळामध्ये तू अडकू नको. ह्या परमार्थ साधन करायचं आहे, ज्याला ब्रह्म व्हायचं आहे त्यानं काय करायचंय, आत्मस्वरूपाला पोचायचं आहे. जसं मुलगी सासरी दिली, सासरचं वैभव तिचं भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, परंतु तिनं सासरची एकनिष्ठ राहायला पाहिजे.
माहेरचा मोह तिने टाकून द्यायला पाहिजे, नाही का? 4 दिवस झालं का माहेरी पळायचं, 8 दिवस झालं का माहेरी पळायचं, माहेरची ओढ, सासरी जे काही थोडंफार घेता येईल ते माहेरी पोचवायचं. अशी जर ती असेल तर सासरचं तिला म्हणजे त्या लोकांचं तिला मिळेल का, प्रेम मिळेल का? तिच्यावर विश्वास बसेल का? आणि तिच्या हातामध्ये कोणी किल्ल्या देईल का? किल्ल्या देणार नाही. मग तस तिला सासरचा मोह तिला टाकलाच पाहिजे. मग तशा प्रकारे इथं आपल्याला काय संतांनी तर कसा, ज्यांनी परमार्थ आत्मसाधन केलं त्यांनी काय केलं तर मोह माया नाही का, माया त्यांनी काय केलं, अहर्निशी किंवा अहर्निशी सदा परमार्थ करावा. अजून तुम्हाला सांगतो, लक्षामध्ये घ्या, नामेची तरले कोट्यानु कोटी, त्यांनी नाम घेतलं. तुकाराम महाराजांनी कसा परमार्थ केला, नाथ महाराजांनी परमार्थ कसा केला, त्यांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी त्या काळात 65 कोटीची आपली इस्टेट होती, नाही का, 65 कोटी संपत्ती, पण तिचा मोह ठेवला का? तिचा मोह ठेवला नाही. मग आपण काय, साधू संतांनी काय सांगितले तर संसारी असावे परंतु असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा, हे सांगितले. तुम्ही आता पुन्हा एकदा सांगतो, आपण या जगात आलो आहोत, कशा करता आलो आहोत तर संपत्ती, तुम्हाला सांगतो किती संपत्ती मिळवली, संपत्ती सुखाला जगामध्ये काहीही सुखाला तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तुमचं कल्याण करू शकत नाही. या जगातली कोणतीच वस्तू, कोणीच नाही, कोणतीच वस्तू नाही आणि काहीच नाही. याच्यामध्ये सगळं आलो, कोणीच नाही म्हणजे मित्र नाही, नातेवाईक नाही, आप्त नाही, कोणीच नाही. ह्या जगामध्ये तुम्हाला आता अजून तुम्हाला प्रमाण सांगतो की नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी. आता हे सांगितलं तर पटेल का? सांगितलं तर पटणार नाही. आणि म्हणून कसं आहे तर हे पटत नाहीत ह्या गोष्टी, आणि म्हणून उघड्या बाजारी कथा हे तो नावडे पंढरीनाथा. खरं बोललं की सख्या आईला राग येतो, खरं सांगितलं का सख्या आईला राग येतो. मुलानं जर आईला विचारलं, आई हा खरंच माझा बाप आहे का? पोरानं जर आईला विचारलं, आई हा जो माझा बाप आहे, तू सांग हा जो आहे हा माझा बाप खरंच बाप आहे का? ती काय करीन? खानखान देईन का नाही त्याला? खरं असू रे तो खोटा असू, पण त्याला मुस्कडा दिल्याशिवाय त्याला राहील का? नाही का? आणि मग त्याला मुस्कडा दिल्याशिवाय राहिलं नाही. तसं शास्त्रानं सांगितलं, परंतु शास्त्राचं माणसाला तेवढं शास्त्राचा अभ्यास, आपला तर ब्रह्मपद पाहिजे, नाही का? ब्रह्मपद पाहिजे, परंतु सुख पाहिजे, पैसा पाहिजे, पण दे आले हरी पलंगावर आपोआप आपला पाहिजे, फुकटचा देव आपला पाहिजे. इथं फुकटचं आपोआप काय मिळतं का आपल्याला? रुपया सुद्धा फुकटचं मिळत नाही, घाम गाळावं लागतं, रक्त ओकावं लागतं, आणि जगामध्ये कोणीच आपलं नाही हे समजून घ्यावं लागतं. पण हे कसं आहे, आज जर सांगावं तर मग म्हणतात मग आमचं सगळं पार प्रपंच वाटोळ करून टाकलं, लय पद्धतशीर चाललं होतं पण आमच्या प्रपंचाचं वाटोळ करून टाकलं. आमच्या नवरा बायकोचं एवढं प्रेम होतं, पण आता ते नवरा आमचा एवढा दुःख भोगतोय, त्याला विचारता सोयी नाही, नाही का? मग इथं कसं आहे तर सतत त्याचं तो ब्रह्म होतो, म्हणजे काय होतं तिथं जगाचा मागमूस नसतो, तिथं मनुष्य मन नसतं, बुद्धी नसती, चित्त नसतं, अहंकार नसतो, मनुष्य नाही, पशु नाही, पक्षी नाही, प्राणी नाही, वस्तू नाही, काही एक नाही, तिथं केवळ अखंड एकरस ब्रह्म. असं ब्रह्म तो स्वतः होऊन जातो. मग तिथं जगाचा मागमूस नाही, तिथं नवरा नाही. जो ब्रह्म होतो, साक्षात ब्रह्म होतो, त्याला ब्रह्म दिसतं, तो ब्रह्मामध्येच वास करतो, वास्तव्य कुठं करतो? ब्रह्मामध्ये वास करतो, ब्रह्माचं सुख भोगतो, ब्रह्माचा आनंद भोगतो, तो स्वतः ब्रह्मच होऊन जातो. तिथं दुःखाचा नाश होतो आणि त्याला तिथं जग दिसत नाही, नाही का? मग जग दिसत नाही, अखंड ब्रह्म दिसतं. मग अखंड ब्रह्म दिसण्यासाठी त्यानं काही काळ जगरहित व्हायला पाहिजे का नको? व्हायला बरं. मग ब्रह्मामध्ये जग नाही, मग त्यानं ब्रह्मामध्ये तर जग नाही आणि त्याला तर जग पाहिजे, मग हे कसं जमायचं? विचार करा. महाराजांकडे गेला म्हणे, महाराज मला माळ घालायची, नाही का? मला माळ घालायची, बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही, दारू प्यावं लागेल, मटण सवावं लागेल, मला महाराज तेवढं सांगून बोल, सोडून बोला.
तेवढं सोडून बोला. मला माळेची फार हौस आहे, मला माळ फार आवडते, मला देव फार आवडतो, परंतु मला दारू सोडायला सांगू नका आणि बटन सोडायला सांगू नका. कधी जमायचं? नवरा मला आवडतो, संसार मला आवडतो, पण सासरी राहणं मला आवडत नाही. कधी हा मेळ जमायचा? हा मेळ जमायचा नाही. म्हणून काय सांगितलं तर तुम्ही सांगा. आता मी मला तर चांगलं पटलेलं आहे. ह्या म्हणजे कोणी कुणा खरं इथं विश्वासाचं कोणीच नाही. कोण दगा देईल, कोण विश्वासघात करील, नाही का? इथं अजिबात विश्वासाचं कोणी नाही. एवढंच तुम्हाला सांगतो. आता बाकीचं सोडून द्या, तुमचं आमचं सोडून द्या. परंतु देवावर सुद्धा लोकांचं, देवावर सुद्धा विश्वास आहे का? आहे. तुमचं आमचं सोडून द्या. भगवान श्रीकृष्णांनी का साक्षात भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सांगितलं, धृतराष्ट्राला सांगितलं, शास्त्र सांगितलं, ज्ञान सांगितलं, व्यवहार सांगितला, धर्म सांगितलं का नाही? हे पांडवांचं राज्य आहे. हे पांडवांचं आणि हे सगळं तिघजण भाऊ होते. युधिष्ठिर होता, आपलं धृतराष्ट्र होता, त्यानंतर दुसरा कोण होता तर पंडू, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे तिघजण भाऊ होते, नाही का? आणि त्यामुळे पंडूचे पुत्र आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघं सख्खे भाऊ होते ना. मग त्यांना राज्य नको का? सांगितलं. म्हणून श्रीकृष्णाला सांगितलं. त्यांना काय सांगितलं? त्यांना अर्ध राज्य द्या, त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्काचा आहे, त्यांना अर्ध राज्य दे. धृतराष्ट्राला सांगून पाहिलं. त्यानंतर युधिष्ठिराला सांगितलं. भगवान साक्षात विदुराने सांगितलं, नाही का? किंवा भगवान श्रीकृष्ण सांगितलं. तरी देवाचं सुद्धा पटलं का? देवाचं पटलं नाही, संतांचं पटलं नाही. संतांचं तरी पटलं का हो? व्यर्थ गेला तो का? व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे. आणि तुमच्या आईबापाचं किती ऐकलं तरी नरकाला जावं लागणार आहे. तुम्ही कोणाचं ऐका, नरकाला जावं लागेल. पण साधू संतांचं ऐकलं का कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांचं ऐकलं की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं ऐकून काय होतं तर मनुष्य साक्षात देव होतो आणि मनुष्य सुखी होतो. संतांचं ऐकलं का देव होतो आणि सुखी होतो. आणि इतरांचं ऐकलं की माणूस काय होतो? थप्पीला लागतो, अगदी अधोगतीला जातो, नीच गतीला जातो आणि शेवटी दुःखाला प्राप्त होतो, नाही का? म्हणून काय सांगितलं आहे? आणि म्हणून जे शास्त्रानं सांगितलं आहे, पटलं का? त्यांचं पटलं का? ज्ञानेश्वर महाराजांनी व्यर्थ गेला तो का? व्यर्थ ज्ञानेश्वरी. तुकाराम, तुम्हाला माहिती आहे तुकाराम महाराजांचं आणि समर्थांचं. असं मध्ये नदी होती, पलीकडच्या बाजूला समर्थ होते, अलीकडच्या बाजूला तुकाराम महाराज होते. बुडते हे जन देखील. खरं संतांचं अंतःकरण कोणा कळत नाही. कसला ह्या जगाचा विनाकारण हीच अविद्या आहे, हेच अज्ञान आहे. तुमचं एवढा तुम्हाला कशाची गरजच नाही. एवढा सुखाचा समुद्र आतमध्ये आहे, ऐश्वर्याचा अगदी खाण तुमच्यामध्ये आहे, आनंदाचं भांडार तुमच्यामध्ये आहे, नाही का? काय तुमच्यामध्ये नाही? काय असे तुम्हाला काय सांगितलं सांगावं पा. आता आत्म्यासारखं आता शब्दात याचं वर्णन करता येत नाही. ह्या आत्मस्वरूपाचं शब्दात त्याचं ऐश्वर्य, त्याची सत्ता, त्याचं सामर्थ्य. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बोल. ऐसा तू स, नाही का? समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि हे ज्यानं जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे, नाही का? सर्वश्रेष्ठ कोणी? मग आम्ही सांगितलं, जो स्वतः बुडतोय. पहा आता एक खांब आहे, या खांबाला एकाला बांधून दुसऱ्या खांबाला एकाला बांधले, नाही का? दोघं दोन खांबाला बांधलेले. हा म्हणतो, तो म्हणतो तू मला सोडव, आणि तो म्हणतो तू मला सोडू. आता इथं कोणी कोणाला सोडवायचं? सोडवणारा एखादा मोकळा असला पाहिजे ना. दोघे खांबाला बांधलेले आहेत. तसं सगळं जग बद्ध आहे आणि बद्ध बद्धाला कधी सोडू शकतो का? नाही का? बद्ध बद्धाला कधी सोडू शकत नाही. मग आंधळा आहे, आंधळा आहे. एक आंधळा दुसऱ्या आंधळाला काय मार्ग दाखवू शकेल? नाही का? मग एक आंधळा होता, एक पांगळा होता. आंधळा आणि पांगळा. मग आता आंधळा आणि पांगळा, आंधळ्याला दिसत नाही आणि पांगळ्याला चालता येत नाही. आंधळ्याला त्यानं ह्या गावून त्या गावाला जायचंय पण त्याला दिसत नाही, जाणार कसं? मग पांगळ्याला काय होतंय? त्याला दिसतंय पण चालता येत नाही, नाही का? मग कसं करायचं? कसं करायचं? तर मग त्याने युक्ती केली. काय युक्ती केली? तर आंधळा म्हणतो मला चालता येते पण दिसत नाही.
आणि कोण म्हणतो, आंधळा म्हणतो मला चालता येतं पण दिसत नाही, पांगळा म्हणतो मला दिसतंय पण चालता येत नाही. म्हणे तू असं कर, तर आंधळा म्हणतो तू माझ्या खांद्यावर बस, मी चालतो, तू फक्त कुणी का चालाय तेवढा मला रस्ता दाखव. झालं का नाही, प्रश्न मिटला का नाही? हा, आंधळा होता आणि पांगळा होता, परंतु प्रश्न मिटला का नाही? हा, मग तसं ह्या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला म्हणजे कोणावरही तुम्ही विश्वास ठेवा, विश्वासाला तुमच्या कोणीही म्हणजे टिकणार नाही. कोणीही प्रेम द्या नाही, कुणाची कुणी तुझे नवी रे कोणी, नाही का? पुढं काय, अंती जाशी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार. ही सगळी माया आहे. ही माया काय, ही प्राण्या मायेचा बाजार, नाही का? पुढं काय, बहीण कुणाचे भाऊ कुणाचे. आता हे सांगतोय, लक्षात घ्या आपण. याचा अर्थ लगेच भावा बहिणीला शिव्या देत बसायचं नाही घरी जाऊन, शिव्या देत बसायचं नाही. इथं करायचं काय, चित्त ध्यान, आपला प्रपंच करायचा आहे, जगात वर्तन करायचंय आणि चित्तानं परमार्थ करायचा आहे, बुद्धीनं विषय समजून घ्यायचा आहे, सत्य काय असत्य काय याचा निवडा फक्त करायचा.